नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत चौधरी मसले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील बालाजी भोसले या ग्रीन बोर ॲपल फळबागे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीन ॲपल बोर या बागेबद्दल अधिक माहिती. अशी त्यांची रोपे खरेदी कुठून केली, त्यांचा आत्तापर्यंत जो काही प्रवास आहे, त्यांचं उत्पादन किती भेटलं, त्यांना मार्केट कसं अवेलेबल झालं, याबद्दल सविस्तर माहिती. तसंच मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राममध्ये पाहाल तर नक्की फॉलो करा. चला तर पाहूयात ग्रीन ॲपल बोर याबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? बालाजी गोवर्धन भोसले, राहणार मसलेचौधरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, तुमचं जे पारंपरिक शेती तुम्ही करताय, हा, तुमचं पहिल्यापासून कोणतं पीक होतं पारंपरिक? पारंपरिक पीक ज्वारी, तुरी आणि सोयाबीन. सोयाबीन आणि गहू, हरभरा. बरं, म्हणजे हंगामापासून तुम्ही याची लागवड करत होता. हंगामानं. मग ऍपल बोर लावावं ही तुमची कल्पना कशा प्रकारे आली काय? कल्पना आली, काही नातेवाईक पुण्यावर ह्यांची जरा आम्ही बातचीत केल्यानंतर लावा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. नंतर आम्ही लावले 2022 ला. बरं, मग तुमची लागवड 2022 ची आहे. 2022 ची. आता ही जी लागवड तुम्ही केली त्याचं अंतर किती आहे? अंतर आहे 2 झाडामधलं 10 फूट आणि मधलं अंतर 15 फूट. म्हणजे 15 बाय तुमची लागवड आहे. 15 बाय 10 वर लागण आहे. बरं, मग तुम्हाला एकरी एकूण किती रोपं लागली? एकूण लागले आम्हाला 290 ते 95 रोप. म्हणजे आणताना आम्ही 300 आणली, तुटाळीसाठी ह्याच्यासाठी शिल्लक असं. शिल्लक असं. म्हणजे एक साधारण 290 एकरी. आता तुम्ही जी लागवड केली ही पूर्णपणे तुमचं काळं रान आहे, हा, काळ निचरवणार रान आहे. रान आहे. तर लागवड तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये केली होती काय? लागवण केली बघा आम्ही एप्रिल महिन्यात, म्हणजे मार्चच्या एंडिंगला केली. मार्च एंडिंग. हा, मार्च एंडिंग. म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर. अगोदर. आज तुमच्या तर बाग आपण पाहतोय, बाग तुमच्या सध्या 4थं वर्ष तुमचं चालू आहे आता. हा, 4थं वर्ष चालू आहे आता. हे म्हणजे 4थ्यांदा पीक आहे. बरं, मग तुम्ही बहार मध्ये पकडणार आता, हा, 4था बहार. हा. प्रथम ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तिथून 1 वर्षानंतर तुमच्या बागेमध्ये तुम्हाला उत्पन्न किती निघलं किंवा ऍव्हरेज तुम्हाला कसं निघलं टर्निंग काय? ऍव्हरेज तुम्हाला सांगतो आता की पहिल्या वर्षीच मला, पहिलं पीक असतं. हा, पहिलं मी लावले की तिला मार्च एंडिंगला तीच झाड तयार होऊन लगे त्याला फ्लॉरा म्हणजे फुलवारा लागला, माल लागला. त्यावेळेस माझं एक 1200-1300 बॉक्स निघालं मला पहिल्या वेळेस. म्हणजे एक बॉक्स आमचा 9 किलोचा आहे. बरं. मग असं एक 1200 ते 1300 बॉक्स निघले. नंतर आम्ही छटणी केली. छटणी केल्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही त्याची म्हणजे जोपासना करून त्याला खाद्य घालून, काही शेणखत घालून, रासायनिक घालून, टॉनिक मारून हे करून एक 2,500 बॉक्स निघले मला दुसऱ्या वर्षी. म्हणजे 2 ते 2.5 टन तुम्हाला बोर निघलं. मग तसं आता हे टर्निंग तुमचं उत्पन्न किती सांगाल तुम्ही दुसऱ्या वर्षाचं? दुसऱ्या वर्षीचं उत्पन्न मला एक 2.5-3 लाख रुपये झाले एकरी. तर म्हणजे लागवड केल्यापासून 1 वर्षामध्ये तुमचा पहिला बहार झाला. पण पहिल्या वर्ष त्यामध्ये थोडंफार तुम्हाला 1 टनापर्यंत ऍव्हरेज निघाला. 1 टन ऍव्हरेज निघाला. दुसऱ्या वर्ष तुम्हाला 2.5 टनापर्यंत ऍव्हरेज निघालं. म्हणजे सरासरी विचार करायला गेला मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या झाडांची वाढ होते त्याला फळधारणा जास्त लागते आणि जास्त फळ म्हणले की आपल्या ऍव्हरेजचा फरक आपल्याला नक्कीच जास्त पडतो. तरी साधारणतः 2 ते 3 टनापर्यंत आपल्याला 1 एकर मधून तुम्हाला ऍव्हरेज मिळू शकतं. त्यावेळेस तुम्हाला रेट काय मिळाला होता? त्यावेळेस रेट मिळाला मला स्टार्टिंगला मिळाला जरा 250-300 नाही बॉक्सला. बरं, बॉक्स बरोबर म्हणजे 9 किलोचा बॉक्स. बरोबर. हे 250 काय 250-300 शेवट जरा 300ला गेला. एक शेवटचं 1-2-3 तोडे मला 300ला भेटले. बरं, म्हणजे सरासरी एक 250 धरा तुम्ही. म्हणजे 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला रेट भेटलेला आहे. बरं, आता मार्केट तर होत राहतं. मग आतापर्यंत तुमचं कमीत कमी तुम्हाला किती रुपयाला गेला आणि मॅक्झिमम तुम्हाला किती रेट भेटलेला आहे? साधारण म्हणजे दुईच्या मध्यंतर जर काढला तर 250 धरलं तर काही हरकत नाही. बरं, म्हणजे 20-25 रुपये सरासरी किलो प्रमाणे तुम्हाला रेट भेटलेला आहे. 25 रुपये किलो भेटला आपला रेट. तुम्ही ही लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस तुम्ही रोप तुम्ही विकत घेतली होती. ती रोपं कुठून घेतली होती काय? आम्ही घेतली मोहोळ तालुक्यातली युवती म्हणून गाव आहे आणि त्या नर्सरीवाल्या मालकाचं नाव आहे की शरद गोडशे. बरं, त्यांच्याकडून आपण रोप आणतो. बरं, मग तुम्हाला ज्यावेळेस रोपं भेटली त्यावेळेस रोप निरोगी समान उंचीची अशी वगैरे म्हणजे नाही, सगळ्या व्यवस्थित होतं का? सगळी एक लेवल रोप होती त्यांच्याकडे.
बर. आणि एकही बाबा दुसऱ्या जातीचं आपल्या रोप आलं नाही. बरं, ज्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं की बाबा ही ग्रीन ऍपल बोर आहे, हा ते सर्व सेम जात, हा, सर्व सेम सेम उंची, सेम. निरोगी तुम्हाला रोप भेटलेले आहे. भेटली भेटली भेटली. बरं, आता ही रोप झाली, पण काय काय नर्सरी असं करते की रोप देऊन विकून मोकळे होतात. हम्म. पण जे पुढचं असतं महत्वाचं मार्गदर्शन ते तुम्हाला त्यांनी दिलं का व्यवस्थित? दिले ना, सांगितले त्याने बाबा लावल्यानंतर पाणी असं सोडा, हे वापरा, खत खत नियोजन कसं करायचं? नियोजन आहे बाबा. खताशींची त्यांनी माहिती सांगितली बाबा, शेणखत घाला, नंतर शेंड म्हणजे छाटणी छाटणी करा. छाटणी केल्यानंतर फोक व्यवस्थित म्हणजे लिमिट मध्ये ठेवा. संख्या नियंत्रित पाहिजे हा, आपल्या, 10-12 ठेवा. खालणाऱ्याला नंतर पुन्हा अजून कोंबाची. एखादा काढा आणि ती छाटल्यानंतर आणि ती कोंब आपण जी फोक ठेवायचं ती काढल्यानंतर अजून परत त्याला फोक येतात खाली. नवीन फुट होत हा, ती पण काढून घ्या. म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाते. हा, वेळ मिळेल. बरं, आता हे आता तुम्ही जे लागवड केली त्या तुम्ही पहिली छाटणी किती दिवसांनी केली होती त्याची? आम्ही माल आपला संपला म्हणजे डिसेंबर काय ते नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर. जानेवारीला माल संपला आपला. संक्रांतीच्या वेळेस आपला माल संपवतोय जानेवारी मध्ये. हा, जानेवारी मध्ये लास्ट शेवटच्या आठवड्यात माल संपवतो जानेवारी. नंतर 2 महिने बाग निवांत ठेवतो आपण. ताना सोडतो. हा, त्याला पाणी नाही काय नाही, अशी हाय अशी ठेवायची. बरं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या किंवा मार्चच्या एंडिंग किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपण खरड छटणी करून घेतो. पूर्ण बुडातून कट हा हा, जमिनी लेवल कट करून घेतो. हम्म. तिथून कट करून घेतले की त्याला मशागत करायची. आडवं फनायचं म्हणा, कुळवणं म्हणा, काय रोटरनं म्हणा, हे करून घ्यायचंय. नंतर आपण शेणखत भरून घ्यायचं. माझ्या एकराला मी 20-22 गाड्या खत घालतो, शेणखत घालतो. घातल्यानंतर परत लगे आपल्या ट्रॅक्टरनं भोत बांधून घेतो. दोन्ही साईडनं माती लावून घेतो. घेतलं की ती खात बी आपण मग त्या बुजून जातो आणि नंतर पाणी चालू करून टाकतो. बरं, तर सगळ्यात महत्वाचं की पाणी नियोजन. पाणी किती लागतं? पाणी आता साधारण आम्ही तसं काय म्हणजे सांगता येत नाही की बाबा ती गुंडी आहे आपल्या 3-3, 4-4 बुडागणी. हा, ड्रिपला ती गुंडी आहे, ते ड्रिप असते आणि त्याला एक गुंडीला आता आपल्याला दुकानदार सांगतो बाबा 8 लिटर पडतंय, 10 लिटर पडतंय ताशी. मग ती काय आपण शेतकरी गाड्या लावून काय मोटर चालू करू शकत नाही. अंदाजे आपल्या एक 10-12 लिटर गुंडीला. पिकांच्या तुलनेमध्ये याला पाणी कमीच लागतं. हा, बाकी ऊसापेक्षा, द्राक्षेपेक्षा, ही जर फळबागा धरल्या, अगर पपईपेक्षा पण तुमचा पिरो आला, किळे आली, त्याच्यापेक्षा बोरीला पाणी कमी आहे. बोरीला पाणी कधी लागतं की माल सेटिंग झाल्यानंतर. माल सेटिंग झाल्यानंतर, माल सेटिंग झाला की मग ते आपल्याला बोर फुगवण्यासाठी त्याला पाणी असतं. मग पाणी भरपूर सोडलं तर इकडं माल मोठा होतो ना. बरोबर, साईज वाढली पाहिजे. हा, महत्वाची साईज ते ग्रॅम मध्ये बाबा 200, 250, 300 ग्रॅम बोर होऊ शकतं. बरं, दुसरा महत्वाचा विषय की या बोरांच्या रोपावर याला कोणती रोग, कीड, आळी वगैरे काय लागते याला? हा, लागते की. एक कीड म्हणलं तर आळीचं प्रमाण जरा जास्त आहे. हा, स्प्रे घेतो आपण बाबा, रोको घेतो, टाटा फॅन घेतो. बरेच म्हणजे आता डेलिकेट हाय, पण कर्जत हाय, हे अशी भारी भारी जरा औषधं. लयच आला रोग तर भारी भारी औषध वापरायची. हवामानात बदल झाला येणारच. परत याला भुरी आहे, भुरीसाठी बी औषधं, ही कीटकनाशक ही मारायला ह्याच्यासाठी हे दुकानदाराच्या सल्ल्यानं, वडशे सरांच्या सल्ल्यानं घेतो. ज्यांच्याकडून रोप खरेदी केलेत त्यांच्या मार्गदर्शन कंटिन्यू मिळत राहते. आता तुम्ही तुमचं 4थं वर्ष चालू आहे, तुम्ही पीक घेताय, तर तुम्हाला असं काय जाणीव झालं की बाबा मार्केटमध्ये बाकींची बोर येते, तुमची बोर जाते, तर इतर शेतकऱ्यांच्या किंवा आपले स्वतः मालात म्हणजे काय फरक आहे? जाऊन तुम्हाला काय क्वालिटी कशी आहे काय? नाही, क्वालिटी आहे ह्या मालाला भरपूर. आणि ह्या मालाची साईज बी मोठी असल्यामुळं ग्रीन ऍपलला जरा उठाव जास्त आहे. आणि आम्ही पुण्याला अगर इकडं, हैदराबाद अगर इकडं काय वाशी मार्केटला जात ना, सोलापूर मार्केटला उठाव जास्त आहे आम्हाला. तुमच्यापासून जवळ अंतर तुम्हाला मार्केट आहे. बाहेर आमची जायची गरज नाही. नाही. हे महत्वाचे आहे की रोपाची म्हणून क्वालिटी चांगली असेल तर होणारी फळधारणा ही तुझा चांगली होते. निमित्तानं सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस रोप लागवड करता त्यावेळेस रोप जे तुम्ही खरेदी करता ते चांगलं उच्च दर्जाचं चांगला क्वालिटी असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला याचं पुढचं भविष्य हे चांगलं राहतं. साधारण तुम्ही लागवड केली 2022 मध्ये,
तर इथून पुढे तुम्ही अजून किती वर्ष लागवड तुम्ही करू शकता किंवा कंटिन्यू लागवड म्हणजे बाग ठेवू ठेवू शकता? हा, किती ठेवू शकता वर्षापर्यंत? काय ते एक 15 ते 20 वर्षाच्या आत, म्हणजे 20 वर्षापर्यंत तर शक्यतो 15-20 वर्ष तुम्ही लागवड कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा, करू शकता. आता जसं तुमची रोपं मोठी होतील, त्यांची साईज मोठी होईल, खोड मोठी होईल, तसं उत्पन्न तुम्हाला नक्कीच जास्त वाढून मिळणार, भेटणार हा, आहे. वाढून भेटणार. बरं, आता इतर शेतकऱ्यांचे नवीन शेतकरी तुम्ही काय सांगू शकता की ही लागवड करणं योग्य आहे का? लागवड करताना याचा फायदा होतो का? हा, फायदा आहेच की. साधारण एक झाड आम्हाला एक नाही म्हणलं तर 2-2.5 क्विंटल, नाही क्विंटल झाड माल देऊ शकतो. बरं, मग 200-250 किलो तुम्हाला माल निघते एका झाडाला, निघतो एका बहारला, एका सीझनला. तर जसं वर्ष वाढेल तसं म्हणजे त्याची हाईट बुडाशीची वाढ, जसं खोड मोठी मोठं होईल तसं वाढत जातो मुळे माल. जास्त खोदतील, हा. आपल्या मालामध्ये ही वाढ नक्की होणार नक्की आहे. नक्की आता तुम्ही गोडसे नसे यांच्याकडून तुम्ही रोपं घेतली, तर तुम्ही समाधानी आहात की यांच्याकडून रोपं घेतली, माझं चांगलं झालंय की माझं उत्पन्न चांगलं भेटतंय? हा, रोप तर ऍक्च्युली त्यांची जी देतेली ज्या जातीची आहेत त्यात काय बदल निघत नाही. बरं, त्यांनी मग सांगितलं की शब्दाप्रमाणे बाबा शब्द बाबा ह्या ग्रीन ऍपल आहे, हा. ती ग्रीनच ऍपल निघणार, की त्यात बाबा एखादं सुंदरी बाबा काय Mix बॉल झाली पाहिजे, सुंदरी, नाही. अगर मिस इंडिया आले आता व्हरायटी नवीन चकनेट, त्याचा अजिबात एक पण येत नाही हुंडी. त्यांचं ग्रीन ऍपलच येते. असं आहे, जे आपण मागल ऑर्डर करचाल तीच येणार. बरोबर, म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा. तुम्हाला जी रोपं दिलेत ती सर्व रोपं एका जातीच तुम्हाला भेटलेले आहेत. भेटते. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारे यांनी यांचं मनोगत व्यक्त केलंय की यांनी ग्रीन ऍपल बोर ही लागवड केल्या, तर चौथं पीक आहे. आता सध्या तुम्ही बघू शकता, व्हिडिओ मध्ये आपण दाखवूयात, त्या फ्लॉवरिंग स्टेज चालू झालेले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर यांची पूर्णपणे बाग फुलणार आहे, त्याला पूर्णपणे फळधारणा होणार आहे. होणार. तर आपल्या टीम यांच्या पुढच्या बससाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.